ठाकरे सेनेचे जिल्हा संघटक रावसाहेब खेवरे हे अपक्ष निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। राहुरीत खरं तर ही पोटनिवडणूक प्रक्रिया पार पडती आहे आणि त्यासाठी 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। खेवरे हे स्वतः आता बंडखोरी करत या ठिकाणी खरं तर अपक्ष या निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते। जोरदार प्रचार त्यांनी देखील केलेला आहे आणि आज सकाळीच त्यांनी सहकुटुंब येऊन या ठिकाणी आपला मतदानाचा हक्क देखील बजावलेला आहे। देसवंडी गावामध्ये त्यांचं खरं तर हे सगळं मतदान आहे आणि आज सकाळपासूनच इथे मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून येतोय। स्वतः रावसाहेब खेवरे आपल्यासोबत बोलण्यासाठी आहे। नाना, का तुम्हाला म्हणजे ठाकरे सेनेतून बंडखोरी करावी लागली आणि अपक्ष उमेदवारी करावी लागली? काय तुमचं नेमकं या सगळ्या निवडणूक लढण्यामागे काय विचार होते? याला बंडखोरी म्हणता येणार नाही, कारण 1,93,000 मतं हे माझ्या तालुक्यातले, 80,000 नगर तालुक्यातले हे आणि 59,000 हे पाथर्डी तालुक्यातले। आणि जर एवढं असताना 1,93,000 मतं जर माझ्या तालुक्यातले असताना जर 80,000वाले उमेदवार इथं येऊन उभा राहत असतील तर मग आम्ही काय शंड आहे का? आणि आम्ही शंड नव्हो, आम्ही मर्दाचे अवलाद आहे हे दाखवण्यासाठी, तालुक्याची अस्मिता जपण्यासाठी, तालुक्याची अस्मिता दाखवण्यासाठी ही निवडणूक, मी याला बंडखोरी मानत नाही। माझ्या तालुक्याचा अधिकार आहे, माझ्या तालुक्याचा हक्क आहे, एवढं मोठं मताचा टक्का आमचा आहे म्हणून मी निवडणूक करतो आहे। मात्र ज्या पद्धतीने खरं तर मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं होतं की ही निवडणूक जी आहे ती बिनविरोध करा, मात्र त्यानंतरही या ठिकाणी ही निवडणूक एक प्रकारे लादली गेली असंच म्हणावं लागेल। नाही, त्या आव्हानाला 100% माझा पण सपोर्ट होता, परंतु माझं एक त्यांना सांगणं होतं की 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे, तुम्ही त्या 5 जणाला मागं घ्या, 6वा मी 100% काढतो। पण ते त्यात यशस्वी झाले नाही, कारण यशस्वी होणार कसे? ही निवडणूक जरी समजा असली तर हे काय पोटनिवडणूक आहे, ठीक आहे, आदरणीय शिवाजीराव कर्डिले साहेब आज आपल्यात नाही आहे, परंतु ते आपल्यात नाही म्हणून मला माझ्या तालुक्याचा अधिकार हक्क सोडता येणार नाही। कारण निवडणूक ही काय अनुकंपासारखी नसती की वडील गेल्यानंतर समजा मुलाला, आणि मग इथं काय होतं आहे, प्रत्येक आमदाराला वाटतं की माझा मुलगा आमदार झाला पाहिजे, प्रत्येक आमदाराला वाटतं माझा मुलगा आमदार झाला पाहिजे। पण ह्या निवडणुकीत मी सगळ्यांना दाखवून दिले की अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा, किसान का बेटा राजा बनेगा। ज्या पद्धतीने प्राजक्त तनपुरे देखील एक मोठे दावेदार मानले जात होते, मात्र त्यांनी ऐनवेळी माघार घेतली। त्याची अनेक कारणं जी आहे मतदारसंघात चर्चा आहेत। तुम्हाला काय वाटतं, काय त्यांच्या माघारीमुळे काय परिणाम या मतदारसंघात झाला? नाही, त्यांच्या माघारीबद्दल मी बोलणार नाही, पण त्यांनी माघार घेतल्यामुळंच मला ह्या निवडणुकीला सामोरं जावं लागलं। कारण ज्या दिवशी त्यांनी निवडणूक नाही लढवायचा निर्णय घेतला त्या दिवशी मी माझ्या तालुक्याची अवस्था पाहिली। तालुका अत्यंत सुन्न झालेला होता आणि तो सुन्न तालुका मला पावत नव्हता, म्हणून मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेलो आहे। तर ज्या पद्धतीचं त्यांचं सगळं राजकारण जर बघितलं तर अद्याप म्हणजे स्पष्ट भूमिका त्यांनी केली नाही। कार्यकर्त्यांच्या केवळ गाठीभेटी घेतल्या आहेत। दुसरीकडे सुजय विखे म्हणतात की ते आता आमच्या सोबत आहेत। कसं बघताय सगळ्या राजकारणाकडे तुम्ही तालुक्याचे? आता हे सुजय दादांनी ठरवलं पाहिजे किंवा तनपुरेंनी ठरवलं पाहिजे कोण कोणाबरोबर जायचं ते, कारण माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता तर काय ठरवू शकत नाही कोणी कोणाबरोबर जायचं। परंतु आता काय वेगळ्या बातम्या येतात, त्याच्यावर त्यांनी खुलासा केला पाहिजे। ते तेव्हाच म्हणले की 3 दादा आहे म्हणून, इथं 3 दादा जर एकत्र आले तर आम्ही काही करू शकतो, पण ते 3 दादा विसरले की इथं एक नानासुद्धा आहे। काय विश्वास तुम्हाला आता वाटतो 4 तारखेला काय निकाल अपेक्षित? 100% ही तालुक्याची अस्मिता आहे। ह्या तालुक्याच्या सर्वसामान्य लोकांनी, कष्टकऱ्यांनी, शेतकऱ्यांनी, व्यापाऱ्यांनी, तरुणींनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि माझा विजय हा 100% होणार आहे। तिथं बघितलं तर हे होते रावसाहेब खेवरे। आज या ठिकाणी राहुरी पोटनिवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडते आणि त्यांनी देखील आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे। त्यामुळे 4 तारखेला मतदार राजा जो आहे तो कुणाच्या खांद्यावर गुलाल टाकेल हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। सचिन बनसोडे, साम टीव्ही न्यूज, राहुरी, अहिल्यानगर।